नमस्कार. महाराष्ट्रात भीम जयंतीचा सण साजरा होत असताना एका छोट्याशा गावात मात्र भीम नावाचं काहीतरी अनावश्यक समजलं जातंय का? शेकापूर ग्रामपंचायत, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील हा विशेष प्रकार पाहून तुमचे डोळे फाटतील. सरपंच, एकच मेंबर आणि काही गावकरी सोडले तर कोणीच नव्हतं. ग्रामसेवक, उपसरपंच आणि सभा मेंबर ते कुठे होते? भीम जयंतीला रजा घेतली का किंवा जाणून बुजून बॉयकॉट केला? चला ग्राउंड रिपोर्ट पाहूया. अहो महाराष्ट्रा, 14 एप्रिल संपूर्ण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष करत होता. पण शेकापूर ग्रामपंचायतीत काय चित्र होतं? सरपंच, एक मेंबर आणि काही समाजबांधव, बस. ग्रामसेवक नामदेव देवकते गायब, उपसरपंच गायब, सभा मेंबर सगळे गायब. गेल्या वर्षीही हाच रामलीला झाला होता. तेव्हाही निवेदन दिलं होतं, पण यंदा पुन्हा दरवर्षीप्रमाणे भीम जयंतीला जाणून बुजून गैरहजर. अरे देवा, एवढा व्यस्त कार्यक्रम कुठे असतो यांचा, की भीम जयंती हा दलितांचा सण म्हणूनच त्यांना यायला आवडत नाही. आणि याच उपसरपंच आणि मेंबरांनी गावात जागा असताना समाज मंदिर गावाबाहेर बांधलं, कारण की दलित समाजाला गावात येऊ नये. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा? अजिबात नाही. आम्ही मानत नाही असं जाहीर करतात का हे लोक? शेकापूर ग्रामपंचायतीचे हे अधिकारी जातीय द्वेष उघडपणे दाखवत आहेत. ग्रामसेवक नामदेव देवकते यांना निलंबित करावं, उपसरपंच आणि सभा मेंबरांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दलित समाज आणि बाबासाहेबांना मानणारे गावकरी करत आहेत. सरपंच साहेब, तुम्ही एकटे साजरा केलात, पण तुमच्या टीमला भीम जयंतीचा फोटोही आवडत नाही असं दिसते. हे लोक ग्रामपंचायत चालवतात की जातीय क्लब चालवतात? शेकापूर ग्रामपंचायतीत भीम नावाचं काहीतरी असह्य आहे का? ग्रामसेवक, उपसरपंच आणि सभा मेंबर यांच्यावर आता कायदेशीर कारवाई होणार की पुन्हा फाईल दफ्तरात पडून राहणार? दलित समाजाला न्याय मिळेल का की जातीय वृत्तीला शासनाचं संरक्षण मिळेल? ही बातमी तुमच्यासाठी शेकापूरहून विशेष. अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा.